विद्यार्थ्यांनो, 80 गुणांच्या इंग्लिशच्या पेपरची खूप भीती वाटत असेल ना? कारण 7 मार्चला तुमचा इंग्लिशचा पेपर आणि मग पेपर कसा सोडवावा याची भीती ज्यांना इंग्लिशमध्ये कच्चे आहेत किंवा ज्यांना इंग्लिशमध्ये खूप कमी मार्क्स मिळत असतील त्यांना तर खूपच भीती वाटत असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना 90 अबोवचे मार्क्स घ्यायचे आहेत त्यांच्याही मनात इंग्लिशच्या पेपरविषयी कसा सोडवावा याविषयी दडपण असेल. म्हणजे तुम्ही दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी आज आपला जो 80 गुणांचा पेपर आहे इंग्लिशचा तो कसा सोडवायचा आणि त्यामध्ये कोणत्या ट्रिक वापरायच्या याविषयी सेक्शन वाईज माहिती देणार आहे. आपण सुरुवात करूया. तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये पहिला जो सेक्शन आहे तो आहे लँग्वेज स्टडीचा. आता हा जो सेक्शन आहे तो दोन्ही विद्यार्थ्यांच्या म्हणजे ज्यांना इंग्लिशची भीती वाटते, जे इंग्लिशमध्ये कच्चे आहेत आणि जे विद्यार्थी 90 अबोव मार्क्स घेऊ इच्छितात त्या दोन्हींसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला एकूण गुण किती असतात? 10 म्हणजे 10 मार्क्स आहेत या लँग्वेज स्टडीला. त्याच्यामध्ये 2 भाग केलेत, क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B. ए मध्ये तुम्हाला 6 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी फक्त कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे असतात. याला असतात 8 गुण. मग विद्यार्थ्यांनो, ज्या मुलांना इंग्लिश विषयामध्ये पासिंगचे मार्क्स घ्यायचेत त्या विद्यार्थ्यांनी तर लँग्वेज स्टडीमध्ये आउट ऑफ मार्क म्हणजे 10 पैकी 10 गुण घेतलेच पाहिजेत. कारण त्यांना पुढे रायटिंग स्किल किंवा रायटिंग स्किलचे जे क्वेश्चन्स आहेत, लेटर रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, स्टोरी रायटिंग, हे तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणार नाहीत. आणि मग कुठे गुण मिळवू शकता तुम्ही? तर लँग्वेज स्टडीमध्ये. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पासिंगचे मार्क्स घ्यायचेत, ज्यांना खूप इंग्लिशच्या पेपरमध्ये कमी मार्क्स मिळतात अशी भीती वाटते, त्यांनी हा सेक्शन आउट ऑफ मार्क घेऊन सोडवायचा आहे. मग त्यासाठी थोडी प्रिपरेशन करा. यामध्ये कुठलेही तुम्हाला एनी 4 प्रश्न सोडवायचे असतात 6 पैकी, पण तुम्ही सर्वच प्रश्न सोडवा. आता यामध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळवू शकत नाही, कुठेतरी तुम्ही चुका करताच. त्यामुळे तुम्ही राहिलेला आणखीन एखादा प्रश्न जास्तीचा सोडून ठेवा. आता बघा, ह्याच्यामध्ये फक्त आपण ढोबळ प्रश्नांचा विचार करू. कंप्लीट द वर्ड्स म्हणजे काय? तर इनकम्प्लीट वर्ड दिलेला असतो आणि त्याच्यात करेक्ट लेटर तुम्हाला भरायचं असतं. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? तर A to Z नुसार तुम्ही ते शब्द लिहायचे असतात. पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे असतात पंक्च्युएट द फॉलोइंग मध्ये. मेक 4 वर्ड युजिंग द लेटर्स गिव्हन इन वर्ड्स म्हणजे एक मोठा शब्द दिलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला छोटे शब्द तयार करायचे असतात. पण विद्यार्थ्यांनो, या प्रश्नामध्ये काय चूक करायची नाही तुम्हाला, तर कमीत कमी 3 लेटर असणारे शब्द तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. आणि हा प्रश्न घेत असताना तुम्ही रायमिंग वर्ड्सचा जास्त प्रमाणात विचार करून शब्द घ्यायचे आहेत, हिडन वर्ड्स घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही लेटर उलटे सुलटे घेऊन शब्द बनवलात तरी सुद्धा चालणार आहे. राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल म्हणजे उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे मधल्या शब्दाचा जसा संबंध असेल दिलेल्या शब्दाशी त्याप्रमाणे तुम्हाला रिलेटेड वर्ड्स घ्यायचेत. आणि शेवटचा आहे कम्प्लीट द वर्ड चेन. कम्प्लीट द वर्ड चेन म्हणजे काय? साखळी पूर्ण करायची. आता ह्या 6 प्रश्नापैकी विद्यार्थ्यांनो थोडासा जड असणारा प्रश्न कुठला आहे? तर कम्प्लीट द वर्ड चेन. का बरं? तर त्या चेनमध्ये शेवटच्या लेटर पासून तुम्हाला तिथे नाउन, व्हर्ब, ऍडजेक्टिव्ह कोणत्या प्रकारची चेन कंप्लीट करायची आहे ते विचारात घेऊन तुम्हाला ती साखळी कंप्लीट करायची आहे. नाउन म्हटलं तर नाउनच आले पाहिजेत शेवटच्या लेटर पासून, व्हर्ब म्हटलं तर व्हर्बच आले पाहिजेत, ऍडजेक्टिव्ह म्हटलं तर ऍडजेक्टिव्हच आले पाहिजेत. हा प्रश्न तुमच्यासाठी थोडासा जड आहे, म्हणजे तुम्ही सोडू शकता. याच्यासाठी तुम्ही काय करा, काही ऍडजेक्टिव्ह पाहून ठेवा, काही वर्ब पाहून ठेवा आणि त्याचप्रमाणे काही ऍडवर्ब असतील ते पण तुम्ही 20-25 ऍडजेक्टिव्ह, 20-25 वर्ब असे तुम्ही तयारच करून ठेवा की ज्यामुळे तुम्ही हा प्रश्न आणि वरचा प्रश्न दोन्ही सारखेच आहेत, फक्त इथे वर्ड रिलेटेड सांगितलेत आणि इथे कंप्लीट चेन करायचे. त्यामुळे तुम्हाला ही आयडिया मी तुम्हाला ट्रिक म्हणून दिलेली आहे. काय सांगितलं?
की 15-20 किंवा 20-25 ऍडजेक्टिव्ह, 20-25 वर्ब, ऍडवर्ब हे तुम्ही पाहून ठेवा की ज्यामुळे ते तुम्हाला त्या चेनमध्ये किंवा त्या रिलेटेड वर्ड्स मध्ये वापरता येतील. आता आपण क्वेश्चन बी कडे जाऊ. क्वेश्चन बी हा ए सेक्शन पेक्षा थोडासा जड प्रश्न आहे, पण हा सोडून द्यायचा नाही विद्यार्थ्यांनो. ज्यांना 90 अबोव्ह मार्क्स मिळवायचे त्या विद्यार्थ्यांनी इथे काळजी घ्यायची आहे, कारण तुम्हाला इथे बघा मिनिंगफुल सेंटेन्स करायचे, तुमच्या दिलेली फ्रेज स्वतःच्या वाक्यात वापरायची. मग इथे तुम्हाला 2 प्रकारच्या फ्रेजेस असतात, व्हर्बल आणि प्रिपोजिशनल. आता प्रिपोजिशनल फ्रेज जर असेल तर ती जशाला तशी तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये वापरा, पण व्हर्बल फ्रेज असेल तर मात्र तुम्ही काय करायचे, तिथे टू बीचं क्रियापद घ्यायचे. आणि हे तुम्हाला माहिती आहे, फ्रेज जशाला तशी जर तुम्ही वाक्यात वापरली व्हर्बल तर ती चुकते. आता इथे आणखीन एक आयडिया देऊन ठेवते तुम्हाला. जेव्हा तुम्ही सेंटेन्स तयार करता तेव्हा तुम्ही कुठलाही काळ वापरा. टेन्स तुम्हाला कुठला वापरायचा याला बंधन आहे का, कुठल्या प्रकारचं वाक्य करायचं याला बंधन आहे का, नाही. फक्त व्याकरणाच्या दृष्टिकोनातून व्याकरणाचे नियम तुम्ही पाळून फ्रेज तुम्ही तुमच्या वाक्यात लिहिली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते टू बी अफ्रेड ऑफ. आता ही जी फ्रेज आहे टू बी अफ्रेड ऑफ, ही फ्रेज जी आहे ती कोणत्या प्रकारामध्ये येते, ही व्हर्बल मध्ये येते, कारण इथे तुम्हाला बीचं वर्ब, टू बीचं वर्ब वापरायचंय. आणि इन सर्च ऑफ ही जी फ्रेज आहे ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे. म्हणजे ही प्रिपोजिशनल जी फ्रेज आहे ती तुम्ही वाक्यामध्ये जशाला तशी वापरू शकता, पण ही व्हर्बल फ्रेज जी आहे ती मात्र तुम्ही वाक्यामध्ये जशाला तशी वापरू शकत नाही. आणि मग आधी तुम्हाला तिथे फ्रेज कोणत्या प्रकारची आली आहे ते पाहून घ्या आणि मग त्याच्यानुसार तुम्ही तिथे वाक्यामध्ये वापरा. आता टू बी अफ्रेड ऑफ म्हणजे बीचं इथं तुम्हाला व्हर्ब लिहायला लागेल. आय वॉज अफ्रेड ऑफ घोस्ट, आय वॉज अफ्रेड ऑफ डार्कनेस, आय एम अफ्रेड ऑफ असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही कुठला काळ वापरता हे महत्वाचं नाहीये, फक्त वाक्य व्याकरणदृष्ट्या तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे का नाही हे इथे चेक केलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऍड क्लॉज आहे इथे. आता ऍड क्लॉज अँड एक्सपांड द सेंटेन्स. आता इथे सुद्धा याला और हा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही फ्रेज तरी वापरा किंवा वाक्य तरी वाढवा क्लॉज वापरून. आता तुम्हाला या दोन्हीपैकी जो प्रश्न सोपा वाटेल तो तुम्ही सोडवा. आता इथे क्लॉज तुम्हाला करायचा असेल, क्लॉज म्हणजे उपवाक्य, मग उपवाक्य करत असताना तुम्हाला तिथे कोऑर्डिनेटर किंवा सब ऑर्डिनेटर घेणं खूप महत्वाचं आहे. मग कोऑर्डिनेटर कुठलाही घेऊ शकता तुम्ही, बट घेऊ शकता, बिकॉज, इफ, कुठला WH वर्ड घेऊन तुम्ही कोऑर्डिनेटर किंवा सब ऑर्डिनेटर शब्द तिथे वापरू शकता. तुम्हाला या दोन्हीपैकी जो सोपा वाटेल तो प्रश्न तुम्ही तिथे सोडवा. यानंतर बघा ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू द गिव्हन वर्ड्स. आता तुम्हाला हा प्रश्न खूप सोपा आहे. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या पूर्वी लेटर वापरायचे आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर लेटर लिहायचे. हे तुम्ही सहज सोडवू शकता, पण तुम्ही इथे चूक काय करता, पुढचा जो प्रश्न आहे याला और हा आहे, म्हणजे तुम्ही सफिक्स आणि प्रिफिक्स जर दिले तर हा प्रश्न सोडवायची गरज नाही. परंतु तुम्हाला इथे सफिक्स आणि प्रिफिक्स मध्ये जर वाटत असेल की आपला थोडंसं गोंधळ होतोय किंवा चुकणार आहे तर तो बी प्रश्न पण तुम्ही सोडवा. मेक मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे आता इथे ते प्रिफिक्स आणि सफिक्सला 2 शब्द जे दिलेले असतील तुम्हाला त्यामधील तुम्ही रूट वर्ड वापरायचा आहे. रूट वर्ड म्हणजे मूळ शब्द वापरायचा आहे वाक्य करत असताना, कुठलाही एक. म्हणजे तुम्ही प्रिफिक्स आणि सफिक्स लावलेला शब्द इथे तुमच्या वाक्यामध्ये वापरायचा नाही, कारण पेपर चेकिंग करत असताना मला बऱ्याच वेळेस असा अनुभव आलाय की तुम्ही जो सफिक्स किंवा प्रिफिक्स लावलेला शब्द आहे तो तुमच्या वाक्यामध्ये वापरता आणि मग तुमचे मार्क्स जाण्याची इथे भीती आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला इथे थोडक्यामध्ये काय सांगायचंय मला, तर दिलेला रूट वर्ड तुमच्या वाक्यामध्ये वापरा. आता लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी कशाच्या बेसवर आधारित आहे, तुम्ही 5वी पासून 9वी पर्यंत जे ग्रामर शिकलेलं आहे त्या ग्रामरवर आधारित लँग्वेज स्टडी आहे. त्यामुळे ती सोपीच असते, त्यात तुम्हाला घाबरून जाण्याची काही गरज नाही. म्हणजे लँग्वेज स्टडी कोणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये पास व्हायचं आहे, ज्यांना इंग्लिशची खूप भीती वाटते, त्यांनी लँग्वेज स्टडी व्यवस्थित सोडवायचीच आहे. कारण तुम्हाला रायटिंग स्किलचा नंतर स्वतःचे वाक्य लिहिता येत नाहीत रायटिंग स्किलमध्ये. आता सेक्शन 2 बघा. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस. आता टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजे काय, तर आपल्या टेक्स्टबुक मधले
पॅसेजेस आपल्याला कॉम्प्रिहेन्शनसाठी येणार आहेत. आता 2 प्रश्न आहेत, म्हणजे हे किती गुणांसाठी आहेत, आपल्याला 20 गुणांसाठी आहेत. मग या म्हणजे प्रत्येक पॅसेज जो आहे तो 10 गुणांचा आहे. यातले मार्क आपले जायलाच नाही पाहिजेत. का नाही जायला पाहिजेत? कारण हे दोन्ही पॅसेज आपल्या टेक्स्टबुक मधील आहे. मग टेक्स्टबुक मधील आहेत तर टेक्स्टबुकमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे पॅसेजेस तुमच्याकडे आलेले आहेत किंवा उपलब्ध असतील तेवढे पॅसेजेस तुम्ही वाचून काढा आणि समजून घ्या. कारण एकदा दोनदा वाचलं की तुम्हाला तो जर पॅसेज कॉम्प्रिहेन्शन पॅसेज जर आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये आला तर तुम्ही तो सहज सोडवू शकणार आहात. कारण तुम्ही तो अभ्यासलेला आहे, तुम्ही तो वाचलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो सोपा जाणार आहे. तरी पण थोड्याशा तुम्हाला मी याच्यामध्ये ट्रिक्स सांगते. आता फॉर एक्झाम्पल बघा, लँग्वेज स्टडी मधले आपण आउट ऑफ 10 8 मार्क जरी मिळवू शकलो, समजा जे विद्यार्थ्यांना खूप इंग्लिश कच्चं आहे त्यांच्यासाठी बोलते, तर याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी म्हणजे एका पॅसेजचे 10 मार्क आहेत तर कमीत कमी 4-5 मार्क मिळवणं तरी खूप महत्वाचं आहे पासिंग होण्यासाठी. आता जे विद्यार्थी 90 अबोव मार्क्स घेणार आहेत त्यांनी तर सगळेच प्रश्न व्यवस्थित सोडवायला पाहिजेत. आता थोडक्यात आणखीन तुम्हाला ट्रिक सांगते बघा. आता सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला चूक की बरोबर वाक्य बघा. आता ट्रू ऑर फॉल्स असं असतं ते लिहिणार. रॉंग आहे की राईट आहे, ऍग्री आहे की डिसऍग्री आहेत तुम्ही. म्हणजे तुम्हाला जे तिथे दिलेलं आहे सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये, फॉर एक्झाम्पल असं सांगितलेलं असतं की राईट द फॉलोइंग सेंटेन्स इफ ट्रू ऑर फॉल्स, तर मग तुम्हाला तिथे ट्रू आणि फॉल्सच लिहायचंय. रॉंग अँड राईट तर चूक आहेत की बरोबर, रॉंग राईट लिहिलं तर रॉंग राईट लिहा, ऍग्री डिसऍग्री लिहिलं तर ऍग्री किंवा डिसऍग्री, जे तिथे तुम्हाला प्रश्नामध्ये दिले तेच तुम्ही लिहा. आता सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला सगळ्याच विद्यार्थ्यांना गुण मिळालाच पाहिजे. कारण हा प्रश्न फक्त पॅसेज वर पाहून तुम्हाला त्याची उत्तरं मिळणारी असतात. हा खूप प्रश्न सोपा असतो. त्यामुळं चूक की बरोबर जरी तुम्ही प्रश्न सोडवत असलात तरी थोडासा स्लाइटली त्याच्यामध्ये चेंज केलेला असतो आणि मग ते वाक्य चूक आहे की बरोबर आहे ते ओळखायचं असतं आपल्याला किंवा ते लिहायचं असतं. आता तुम्ही ते खूप कीन ऑब्झर्वेशन बारीक निरीक्षण करून वाक्य पाहायला पाहिजे. प्रत्येक शब्द न शब्द आपल्याला पॅसेजच्या टेक्स्ट म्हणजे जो टेक्स्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये आहे का कुठला एखादा बारीकसा एखादा छोटासा शब्द बदललाय हे तुम्ही खूप काळजीपूर्वक या प्रश्नामध्ये पाहिलं पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचा मार्क्स सगळ्यांनाच तुम्हाला मिळाला पाहिजे. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे काय, थोडासा जड असतो. याच्यामध्ये तुम्हाला काय करायला सांगितलं मी, स्किमिंग म्हणजे काय, तर वरवर पाहून तुम्ही उत्तर त्याचं तयार करू शकता. पण याच्यामध्ये मात्र तुम्हाला स्कॅनिंग आवश्यक आहे. स्कॅनिंग म्हणजे काय, तर तो पूर्ण पॅसेज समजून घेऊन मग त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचंय. हा थोडासा डिफिकल्टी लेवल त्याची जास्त असते. मग याच्यामध्ये काय प्रश्न दिलेले असतात की कम्प्लीट द वेब किंवा राईट जंबल सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे थोडेसे जड असे प्रश्न इथे दिलेले असतात कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला इथे टेबल कंप्लीट करा, वेब कंप्लीट करा, चार्ट कंप्लीट करा, असं 2 मार्कासाठी येऊ शकतं. हे तुम्ही त्या पॅरेग्राफमध्ये नीट वाचून समजून घेऊनच उत्तर सोडवू शकता. आता प्रत्येक प्रश्नाला आपल्याला इथे 2-2 गुण आहेत हे लक्षात ठेवा. आता ओकॅब्युलरी बेस म्हणजे काय, तर ओकॅब्युलरी बेसमध्ये सुद्धा तुम्हाला काही आयडिया सांगून ठेवते. ओकॅब्युलरी बेसमध्ये जर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह आणि नाऊनच्या जोड्या शोधायला सांगितल्या तर तुम्ही लक्षात ठेवायचं की नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह हे नेहमी जवळजवळच येतात. म्हणजे त्यांनी दिलेला शब्द जर तुम्हाला तिथे ऍडजेक्टिव्ह असेल तर नाऊन त्याच्या मागेच असतो हे लक्षात ठेवा. किंवा नाऊन म्हणजे नाऊन आणि ऍडजेक्टिव्हच्या जोड्या ह्या एकत्र येतात, जवळजवळ शब्द असतात, त्यामुळे ते तुम्ही शोधू शकता. त्यानंतर ओकॅब्युलरीमध्ये तुम्हाला आणखीन वेगवेगळे प्रश्न असू शकतात. काय तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला फाइंड आउट ऑड मॅन आउट असंही म्हणता येईल त्याला ओकॅब्युलरीमध्ये. तर असा जर प्रश्न आला तर तुम्हाला 2 सूचना दिलेल्या असतात बघा. इथे लक्षात ठेवा, ओकॅब्युलरीमध्ये मुद्दाम मी तुम्हाला स्टार करून इथे सांगते की जर तुम्हाला क्रॉस आउट ऑड मॅन किंवा ऑड वर्ड असं असेल तर तुम्ही त्या शब्दावर क्रॉस करा, तुमचे मार्क्स जातील. तुम्ही जर तो पिकअप केला किंवा अंडरलाईन केला तर तुमचे मार्क्स तिथे तुम्ही गमावू शकाल. म्हणजे तुम्ही सूचना तिथे व्यवस्थित ऐका. क्रॉस करायचं तर क्रॉस करा. त्यानंतर पिक आउट ऑड मॅन किंवा ऑड वर्ड्स असं ऑड वर्ड असं असेल तर तो शब्द तुम्ही उचलून तिथे आन्सरमध्ये जशाला तसा लिहायचा आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला कशी सूचना दिली, अंडरलाईन द
ऑड वर्ड असं असेल तर अंडरलाईन करायचा आहे. पिक आउट म्हटल्यानंतर तो त्या 4 शब्दामधला जो शब्द आहे तो खाली लिहायचा आहे आन्सर म्हणून. म्हणजे व्होकॅब्युलरीमध्ये तुम्ही व्यवस्थित जशी सूचना आहे त्याप्रमाणे करा. समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात. म्हणजे आता जेव्हा विरुद्धार्थी शब्द असतात तेव्हा कधी कधी प्रिफिक्स वापरून सुद्धा विरुद्धार्थी शब्द करू शकता तुम्ही, पण त्याच्यामध्येही सूचना दिलेली असते की फ्रॉम द टेक्स्ट, फ्रॉम द गिव्हन पॅसेज असं असेल तर त्याच पॅसेज मधले तुम्हाला विरुद्धार्थी समानार्थी शब्द शोधून काढायचे असतात. आणि फक्त राईट अपोजिट वर्ड्स, राईट सिनॉनिम्स असं असेल तर तुम्ही स्वतःच्या मनाची लिहू शकता. ही फक्त काळजी इथे व्होकॅब्युलरीमध्ये तुम्ही लक्षात ठेवायची. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, आपल्या पॅरेग्राफ मधून घ्यायचेत का स्वतःच्या मनाचे घ्यायचेत ते तुम्ही तिथे बघा. आता कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे काय, तर पॅसेजमध्ये ज्याचा रेफरन्स आलेला आहे असं ग्रामर. आता याच्यामध्ये भरपूर प्रकारचं ग्रामर आहे. तुम्हाला इथे ग्रामरमध्ये आपण काही चॅलेंज देऊ शकत नाही. पॅसेजमध्ये रेफर असलेलं कुठलंही ग्रामर तुम्ही इथे तुम्हाला इथे येऊ शकतं, पण घाबरून जायची गरज नाही. आपण जे सोडवलेलं आहे तेच साधे साधे वाक्य, चेंज द वाईस असेल, यूज नॉट ओनली बट ऑल्सो असेल, अनलेस, दो, यूज, सो दॅट, बिकॉज किंवा फ्रेम WH क्वेश्चन डिग्रीचं असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, चेंज द व्हॉइस असेल, आयडेंटिफाय द क्लॉज असेल, असं कुठल्याही प्रकारचं ग्रामर तुम्हाला इथे विचारू शकतात त्या पॅसेजच्या आधारावरती. आता पर्सनल रिस्पॉन्स, आता याच्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला मी काही धड्यांवरती ग्रामरच्या व्हिडिओज तयार केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या टाईपचं जे ग्रामर आहे ते तुम्हाला तिथे सोडवून समजून सांगितलेलं आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन जो आहे 5वा, तो आता काय आहे, हा जो प्रश्न आहे तो ऍक्टिव्हिटी म्हणजे आपली जी चिटचॅट ऍक्टिव्हिटी आहे किंवा वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे त्यावरती अवलंबून असतो. आता इथे तुम्हाला मात्र एक मला ट्रिक सांगायला आवडेल की पर्सनल रिस्पॉन्स जो प्रश्न असतो तो कसा असतो. तुम्हाला थोडक्यात आयडिया सांगायची असेल तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल की विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड अँड वाय, असे 2 प्रश्न आहेत. तर दोन्ही प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा विद्यार्थ्यांनो, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश जास्त जमत नाही अशा विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडून द्यायचा नाही. या प्रश्नामध्ये प्रयत्नांना सुद्धा मार्क असतात. तुम्ही चुकीचं पूर्ण उत्तर लिहिलं आणि जरी नुसता प्रयत्न केला तरी याला गुण मिळतात. म्हणजे सिंपल फॅक्च्युअल आणि पर्सनल रिस्पॉन्सचा जो प्रश्न आहे त्याला तुम्ही इथे गुण मिळवू शकता, म्हणजे तुमच्या फक्त प्रयत्नांनी. आता पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन म्हणजे समजा विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड, आय लाईक टू रीड द रिलिजियस बुक्स किंवा रिलिजियस स्टोरी. वाय, बिकॉज दे गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट आवर रिलिजन, म्हणजे आपल्या धर्माविषयी त्याच्यामध्ये माहिती मिळते. किंवा आय लाईक टू रीड द एंटरटेनमेंट स्टोरी बिकॉज दॅट बुक्स एंटरटेन अस. असं तुम्ही उत्तर वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता, पण इथे तुम्हाला उत्तर लिहिणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या प्रयत्नांना इथे मार्क्स आहेत. आता कधी कधी डू यू प्ले आउटडोर गेम्स असा प्रश्न असतो. तर आता अशा वेळेस तुम्हाला यस नो लिहिणं तर अपेक्षित आहे. एवढं तर तुम्ही लिहू शकता, यस आय लाईक टू प्ले आउटडोर गेम्स असं लिहिणं, किंवा नो आय डोंट लाईक टू आउटडोर गेम्स असं तर तुम्ही लिहू शकता. यालाच 1 मार्क गुण मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि पुढे वायचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येवो न येवो, पण तुम्ही त्या प्रश्नांचं मोडकं तोडकं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुमच्या प्रयत्नांनाच मार्क असतात, म्हणजे इथे तुम्ही मार्क्स मिळवू शकता, हे लक्षात ठेवा. आता पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन जो आहे तो 90 अबोव जे मार्क्स घेऊ इच्छितात मुलं त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. आता यामध्ये ग्रामरच्या मिस्टेक तुम्ही जास्त करता, त्यामुळे या वाक्याचं उत्तर 3 ते 4 वाक्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही 2 प्रश्न असतील तर 2 प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर यस नो येईल आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 ओळी लिहा. म्हणजे जास्त जर तुम्ही उत्तर खूप ब्रॉड लिहिलं तर त्याच्यामध्ये तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात, ग्रामरच्या मिस्टेक होऊ शकतात. त्यामुळे मोठं उत्तर लिहायच्या भानगडीत पडायचं नाही. आता पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन मध्ये 2 प्रश्न असतील तर पहिल्या येस नो मध्ये 1 वाक्य तुमचं तयारच झालं की डू यू प्ले आउटडोर गेम्स, येस आय प्ले आउटडोर गेम्स. आणि वाय, आता वाय या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 2 वाक्य तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे, तर तिथे 2 वाक्य तुम्ही लिहा. जास्त प्रश्नाचं मोठं उत्तर लिहू नका. नंतर सेक्शन 3 म्हणजे विद्यार्थ्यांनो हे जे टेक्स्च्युअल पॅसेज जे आहे ते तुम्ही अभ्यासलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मार्क्स तुमचे गेले नाही पाहिजेत, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि जरी तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये जडपणा वाटला, डिफिकल्टी लेवल जरी वाटली आलेल्या पॅसेजमध्ये, तरी सुद्धा तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन तुम्ही सोडून द्यायचा नाही. आणि
म्हणजेच पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन जो आहे तो इथे तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला तुमच्या पॅसेजमध्ये शोधायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही काय करता, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे का पॅसेजमध्ये, नाही. तुम्ही पॅसेजचा रेफरन्स घेऊन स्वतः उत्तर लिहू शकता की पॅसेजमधली थोडीशी माहिती घेतली आणि मग आय थिंक सो आणि मग त्याच्यातले वाक्य तुम्ही लिहिलेत तरी चालणार आहेत, पण तुमचा पर्सनल रिस्पॉन्स याच्यामध्ये असला पाहिजे. नंतर सेक्शन 3 पोएट्री. आता याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे प्रश्न असतात, सिंपल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे काय, तर याच्यामध्ये पूर्ण कविता दिलेली आहे ती समजून घेऊन त्याचं उत्तर तुमच्या शब्दामध्ये लिहिणं अवघड आहे, लिहायचं आहे. हे जरा थोडंसं अवघड आहे. विद्यार्थ्यांनो सेक्शन 3 पोएट्रीचा जो प्रश्न आहे कॉम्प्रिहेन्शन मध्ये, त्याच्यामध्ये सिंपल फॅक्च्युअल प्रश्नाचं उत्तर सहज तुम्ही सोडवू शकणार आहात. ते वाचून तुम्हाला स्किमिंग करून लिहिता येईल, ह्याच्यात तर काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पण कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल प्रश्न जो आहे तो मात्र तुम्हाला काय करता येईल, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला 8 कविता आहेत, त्या 8 कविता समजूनच घ्याव्या लागतील आणि मगच तुम्ही तुमच्या शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. याच्यासाठी तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. पोएटिक डिव्हाइसेसमध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स विचारतात, रायमिंग पेअर्स विचारतात किंवा एखादी फिगर ऑफ स्पीच विचारतात. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर रायमिंग स्कीम विचारली तर तिथे रायमिंग स्कीम असल्या, रायमिंग पेअर्स नका लिहू. रायमिंग वर्ड्स लिहायचे सांगितले असते तरी सुद्धा रायमिंग पेअर्सच लिहायच्यात. रायमिंग वर्ड्स म्हणजे जोड्याच लिहायच्यात तिथे. तुम्हाला लक्षात ठेवा, गोंधळून जायचं नाही. रायमिंग स्कीम लिहा म्हटलं नंतर तुम्हाला ABCD काय स्कीम आहे ती लिहायची. रायमिंग पेअर्स किंवा वर्ड्स म्हणजे सारखंच तिथे जोड्या लिहायच्यात आणि फिगर ऑफ स्पीच त्या वाक्यामध्ये कुठली दिलेली आहे ते ओळखा म्हटल्यानंतर ती फिगर ऑफ स्पीच तिथे तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता याच्यामध्ये मात्र विद्यार्थ्यांनो, तुम्ही 5 पैकी 5 गुण एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या आधीच तुमच्याकडे असले पाहिजेत. हे 5 मार्क्स का कसे, कारण तुम्हाला माहिती आहे की नाही 8 कवितेमधलं कुठली तरी एक कविता आपल्याला ऍप्रिसिएशनसाठी येणारच आहे आणि ती कविता तुम्हाला तिथे तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये जशाला तशी दिसणार आहे. त्यामुळे त्यात गोंधळून जायचं आणि मार्क्स घालवायची काही गरज नाही. फक्त तुम्हाला काय सेंट्रल आयडिया ही मात्र तुम्हाला आधीच तयार करून ठेवायला लागेल, हे लक्षात ठेवा. आता मुलांना ऍप्रिसिएशन मधले 5 मार्क मिळणार. जसं तुम्हाला लँग्वेज स्टडी मी सांगितलं की कच्चे इंग्लिश कच्चं असणारं किंवा भीती वाटणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी लँग्वेज स्टडीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेतले पाहिजेत, तसं ऍप्रिसिएशनचे तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवलेच पाहिजेत. कारण हा प्रश्न तुम्हाला आधीच माहिती आहे की ऍप्रिसिएशन आपल्याला येणारच आहे. 8 पैकी कुठल्या तरी एक कवितेचं ऍप्रिसिएशन येणार आहे आणि ते पण तुम्हाला सगळं पाठांतर करायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये ती कविता दिलेली असते, त्याचं शीर्षक दिलेलं असतं, कोणी कविता लिहिली आहे तो कवी दिलेला असतो. फक्त व्यवस्थित तिथे पाहून तुम्हाला ते लिहायचं असतं. टायटल म्हणजे काय, तर कवितेचं शीर्षक तुम्हाला लिहायचं असतं. नेम ऑफ द पोएट म्हणजे काय, तर कवीचं नाव तिथे दिलेलं असतं. म्हणजे हे अर्धा गुण, 1 गुण तर तुमचा गेलाच नाही पाहिजे, लक्षात ठेवा. तिथे दिलेलं फक्त तुम्हाला व्यवस्थित पाहून लिहायचं, ते सुद्धा तुम्ही पाहून लिहित नाही, स्पेलिंगच्या मिस्टेक करता आणि स्पेलिंगची मिस्टेक केली की तुमचा अर्धा मार्क जातो, हे लक्षात ठेवा. आता रायमिंग स्कीम सुद्धा तुम्ही पाहून ठेवा, नाहीतर तुम्हाला तिथे तयार करता येत असेल तर तशी करा. पण तुम्हाला रायमिंग स्कीम मध्ये जर प्रत्येक दिलेल्या स्टॅन्झाची रायमिंग स्कीम सारखी असेल तर पूर्ण कवितेची रायमिंग स्कीम लिहा आणि जर स्टॅन्झा वाईज रायमिंग स्कीम वेगवेगळी असेल तर स्टॅन्झा वाईज रायमिंग स्कीम लिहिणं महत्वाचं आहे. आता इथे फिगर ऑफ स्पीच मध्ये बघा, फिगर ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला 2 मी फिगर ऑफ स्पीच सांगितलेल्या आहेत शिकवताना. एक आहे ॲलिट्रेशन आणि दुसरी आहे रिपिटेशन. यापैकी तुम्ही कुठली ॲलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच लिहिली तर तुमचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. तुम्हाला कुठली दुसरी फिगर ऑफ स्पीच लिहायची गरज नाही. तुम्ही ॲलिट्रेशनचं स्पेलिंग व्यवस्थित पाठ करून तेच तिथे लिहिलं तर तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. ॲलिट्रेशन म्हणजे काय, तर एखाद्या ओळीमध्ये एखादा शब्द 2 किंवा 2 पेक्षा शब्द म्हणण्यापेक्षा लेटर 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस जर आलं असेल तर तेच एक्झाम्पल लिहून त्याला तुम्ही त्या लेटरला अंडरलाईन करायचे आणि मग इथे तुमचा गुण जाणार नाही. कुठलीही कविता येऊ दे, कुठल्याही कवितेतलं ऍप्रिसिएशन येऊ दे, तुम्हाला ॲलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच जर तुम्ही लिहिलीत तर तुमचे गुण जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे टायटल, नेम ऑफ द पोएट 1 गुण तर तुम्ही मिळवणारच आहात. त्यानंतर ॲलिट्रेशनचा 1 गुण तुम्हाला फक्त हे स्पेलिंग पाठ केलं की मिळणार आहे.
रायमिंग स्कीम पण तुम्हाला करता येते, ABCD किंवा AABB हे तिथे तुम्हाला दिलेल्या स्टॅन्झावरून सुद्धा करता येते. तुम्ही आधीच पाहून ठेवली तरी चालेल. आणि सेंट्रल आयडिया मात्र कवितेची तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला जर स्वतःची वाक्य बनवता येत नसतील तर ते पाठ करून ठेवा. 8 कविता आहेत, 16 वाक्य तुम्ही पाठ करून ठेवू शकता, हे लक्षात ठेवा. याची अप्रिसिएशन आटी कवितेचं मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून टाकलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक मी टाकते, तुम्ही ती बघा. सेंट्रल आयडिया 8 कवितेचे 16 वाक्य पाठ करून ठेवायचे. 5 पैकी 5 गुण या अप्रिसिएशनच्या प्रश्नांचे तुम्हाला मिळालेच पाहिजेत, हे लक्षात ठेवा.